आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना मला शिंगणापूर जिल्हा परिषदमधील सर्व मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करायची आहे. आपण आशीर्वाद दिल्याप्रमाणे गेल्यावेळी जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वाद मिळाल्यामुळे आपण अपक्ष असताना जवळजवळ 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 28 कोटीचा निधी खेचून आणू शकलो आणि हा निधी आणल्यानंतर जवळजवळ आपण जास्त भर प्राथमिक शाळा नवीन बांधण्याचा भर दिलेला आहे. त्याचबरोबर आरोग्य सुविधाचं सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आपण जवळजवळ 1001 लोकांना शासनाच्या विविध सामाजिक योजनांमधून प्रत्यक्ष फायदा व वस्तुरूपी भेट शासनाच्या माध्यमातून देऊ शकलेला आहे. आज आपण बघताय शिंगणापूरसारख्या गावामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्या सर्व तिथं अनेक समस्या आहेत आणि ह्या समस्यांना एकमेव उत्तर म्हणजे काँग्रेसच्या शिंगणापूर जिल्हा परिषदमधील उमेदवार रसिका अमर पाटील ह्याच ह्या समस्यांच्यावरती उपाय किंवा प्रश्न सोडवू शकतात. आम्ही या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बऱ्याच वाड्या वस्त्यावरती रस्ते, गटर, लाईटची सोय केलेली आहे. अजून नवीन वाढत चालणाऱ्या कॉलनीमध्ये आपल्याला ह्या सर्व सुविधा पुरवण्याचा आम्ही कटिबद्ध आहे. त्याचबरोबर ह्या इलेक्शन्समध्ये जे इतर पक्षाकडून जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या कॉलनीमध्ये काय विकास केला आहे हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. ज्या लोकांनी ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण केलेलं आहे, ज्या लोकांनी मटका, बिअर बार यांचं समर्थन करून सामाजिक सुरक्षा किंवा सामाजिक शांती भंग करणाऱ्या लोकांच्या बरोबर उभा राहणाऱ्या ह्या उमेदवारांना माझ्या भगिनी, माता असतील किंवा तरुण मित्रांनी कितपत मतदान करावं हा विचार करण्यासारखा विषय आहे. जी लोक गुंड व हुकुमशाही प्रवृत्ती निर्माण करणाऱ्या मानसिकतेला आपल्याला वेळीच थांबवणं गरजेचं आहे. जर आपल्याला परिपूर्ण विकास साधायचा असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही आहे. तरी मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की शिंगणापूर पंचायत गणमधील उमेदवार रवींद्र सरदार पाटील, वाखरे पंचायत समिती गणमधील सौ लता दीपक माने व शिंगणापूर जिल्हा परिषदमधील उमेदवार सौ रसिका अमर पाटील यांना आपलं बहुमूल्य मत देऊन त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावं व आपल्या शिंगणापूर जिल्हा परिषदमधील विकासाचं चक्र जे अमर पाटलांच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे ते चक्र आपल्याला त्याच स्पीडने पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यामध्ये सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय हे आपल्या आदरणीय शाहू महाराजांच्या सांगितलेल्या विचारावरती विचारांनी पुढे घेऊन जायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन सर्व समावेशकता ठेवून हा विकास साध्य करायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद व पाठिंब्याची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.